नमो नमः। द्वादशी कक्षा संस्कृतम् आह्लादः पाठ्यपुस्तकम् पञ्चमः पद्यपाठः हनुमत्प्लुतिः भाषाभ्यासः पञ्चमः प्रश्नः वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम् उत असत्यम् इति लिखत। प्रथमं वाक्यम् श्री शहाजीरपि शत्रुबन्धनात् पलायितः असत्यम्। श्री शहाजी न श्री शिवाजी शत्रुबन्धनात् पलायितः। द्वितीयं वाक्यं दशभिः दिनैः सततगामिनी मोरिया मारसेलिसम् अवाप असत्यम्। सप्तभिः न दशभिः न सप्तभिः दिनैः सततगामिनी। तृतीयं वाक्यं पुरा त्रेतिनी काले प्लवन् हनुमान् इव वीरः सावरकरः गवाक्षतः निःसृतः। सत्यं योग्यम्। वीर सावरकरस्य समनुष्ठितः व्यूहः निष्फलतां जगाम। सत्यम्। षष्ठः प्रश्नः रेखाङ्कितं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत। प्रथमं वाक्यं सानिलः सागरः स्तिमितः आस। या ठिकाणी सानिलः हा शब्द अधोरेखित आहे। तो उत्तर मिळण्यासाठी आपल्याला हे पाहावं लागतंय की सानिलहा आणि सागरहा हे दोन्ही प्रथमेतले शब्द आहेत. म्हणजेच सागर या शब्दाचे विशेषण सानिलहा हा शब्द आहे. आणि म्हणून जेव्हा एखाद्या विशेषणासाठी प्रश्न तयार करायचा आहे तेव्हा कीदृश हे सर्वनाम वापरायचं आहे. सागर हा पुल्लिंगी प्रथमा एकवचनात आहे म्हणून कीदृशः सानिलहा प्रमाणे पुल्लिंगी प्रथमा एकवचन. कीदृशः सागरः स्तिमितः आस प्रश्नचिन्ह. देवकी सुतः कंसबंधनगृहात पलायितः. कंसबंधनगृहात हे उत्तर मिळण्यासाठी हा शब्द जसा नपुसकलिंगी पंचमी एकवचनात आहे तसा किम सर्वनाम पंचम नपुसकलिंगी पंचमी एकवचन रूप तयार केले पाहिजे. कस्मात देवकी सुतः कस्मात पलायितः हा प्रश्न योग्य आहे. शिवाय कोठून असा अर्थ देणारे कुतः हे अव्यय संस्कृतमध्ये आहे म्हणून देवकी सुतः कुतः पलायितः प्रश्नचिन्ह हा पण योग्य प्रश्न आहे. तृतीयं वाक्यं सः अब्धिसलिले प्रकूर्दितुम् ऐच्छत्. अब्धिसलिले हा शब्द नपुसकलिंगी सप्तमी एकवचनात आहे म्हणून किम सर्वनाम नपुसकलिंगी सप्तमी एकवचन कस्मिन्. सः कस्मिन् प्रकूर्दितुम् ऐच्छत् हा प्रश्न तयार झाला. किंवा कोठे त्याने कोठे उडी मारण्याची इच्छा केली. कोठेसाठी शब्द अव्यय आहे कुत्र. सः कुत्र प्रकूर्दितुम् ऐच्छत् हा पण प्रश्न होऊ शकतो. चतुर्थं वाक्यं विनायकः विवरम् अपावृणोत्. नपुसकलिंगी प्रथमा एकवचन द्वितीया एकवचन समानच असतात. या ठिकाणी विवरम नपुसकलिंगी द्वितीया एकवचनात म्हणून किम सर्वनाम नपुसकलिंगी द्वितीया एकवचन किम. विनायकः किम अपावृणोत् प्रश्नचिन्ह. पंचमं वाक्यं रक्षकः द्वारभंगम् अकरोत्. द्वारभंगम हा शब्द पुल्लिंगी द्वितीया एकवचन म्हणून किम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन कम. रक्षकः कम अकरोत् हा प्रश्न योग्य आहे. शिवाय रक्षकः अकरोत् रक्षकाने केले
काय केले, असा एक व्यवहारात सर्वसामान्य प्रश्न आपण विचारतो त्या ठिकाणी नपुसकलिंगी द्वितीय एकवचन घेतो. म्हणून रक्षकः किम अकरोत असा जरी प्रश्न विचारला तरी तो योग्य आहे. व्यावहारिक दृष्टीने, व्याकरणाच्या दृष्टीने योग्य आहे. इथे या ठिकाणी द्वारभंगम पुल्लिंगी द्वितीय एकवचन असल्यामुळे कम हे सर्वनाम तिथे वापरणं सुद्धा योग्य आहे. षष्ठम वाक्यम विनायकः वीचि शृंखलाः छेत्तुम् आरभत. वीचि शृंखलाः स्त्रीलिंगी द्वितीया बहुवचन. म्हणून किम सर्वनाम स्त्रीलिंगी द्वितीया बहुवचन काः. विनायकः काः छेत्तुम् आरभत प्रश्नचिन्ह. या ठिकाणी दिलेल्या उत्तराचा जो शब्द आहे त्याची जी विभक्ती आहे ती आपण प्रश्नवाचक सर्वनामात घेतली आहे. ही योग्य पद्धती आहे प्रश्न तयार करण्याची. परंतु आधीच्या वाक्याप्रमाणेच इथे सुद्धा व्यवहारामध्ये विनायकाने छेदण्यास आरंभ केला, काय छेदण्यास आरंभ केला असं आपण व्यवहारात विचारू. म्हणून विनायकः किम छेत्तुम् आरभत हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी या वाक्याच्या बाबतीत योग्य ठरतो. सप्तमं वाक्यम सः निजानुसारिणौ व्यलोकयत्. निजानुसारिणौ पुल्लिंगी द्वितीया द्विवचन. त्यानुसार किम सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया द्विवचन कौ. सहा कौ व्यलोकयत प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी सुद्धा सहा व्यलोकयत त्याने पाहिले काय असं व्यवहारात वाक्य योग्य ठरतं. म्हणून सहा किम व्यलोकयत हा सुद्धा प्रश्न योग्य ठरतो. अष्टमं वाक्यम पुरुषस्य फले न अधिकारः. फले हा शब्द नपुसकलिंगी सप्तमी एकवचनात आहे. म्हणून किम सर्वनाम नपुसकलिंगी सप्तमी एकवचन कस्मिन पुरुषस्य कस्मिन न अधिकारः प्रश्नचिन्ह. आता आपण प्रश्न तयार केलाय म्हणून आपण प्रश्नचिन्ह देणार. खरं तर 8वं वाक्य त्यांनी दिलं होतं ते उत्तराचं वाक्य होतं आणि त्यामुळे त्याच्या पुढे प्रश्नचिन्हाची आवश्यकता नव्हती. तिथे प्रश्नचिन्हाच्या ऐवजी दंड हवा होता. पुरुषस्य फले न अधिकारः दंड असं पाहिजे होतं. सप्तमः प्रश्नः सर्वनाम स्थानी नाम नाम स्थानी सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत. प्रथमं वाक्यं श्री शिवाजी निखिल राष्ट्रवादीनां दैवतम. आता या ठिकाणी निखिल राष्ट्रवादीनां या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. हा शब्द आहे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन आणि म्हणून त्या जागी एतत् सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी बहुवचन एतेषां हे उत्तर येणार. वाक्य पूर्ण लिहायचंय. श्री शिवाजी एतेषां दैवतम दंड. द्वितीयं वाक्यं बंधने मया न विपत्स्यते. या ठिकाणी मया हा शब्द पुल्लिंगी तृतीया एकवचन म्हणून विनायक शब्द पुल्लिंगी तृतीया एकवचन विनायकेन. उत्तर आलं बंधने विनायकेन न विपत्स्यते. तृतीयं वाक्यं द्रुतं वीर सावरकरः समुत्थितः. वीर सावरकर हा शब्द पुल्लिंगी प्रथमा एकवचनात आणि म्हणून इदम सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन द्रुतम अयम समुत्थितः. चतुर्थं वाक्यं वीर सावरकरः रक्षकम् अब्रवीत्. रक्षकम पुल्लिंगी द्वितीया एकवचन म्हणून
तत्सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन तम वीर सावरकरः तम अब्रवीत असं पूर्ण वाक्य लिहायचं आहे. पंचमं वाक्यम रक्षिणौ स्फुरन्तं तं चकर्षतुः. तम पुल्लिंगी द्वितीया एकवचन म्हणून विनायक शब्द पुल्लिंगी द्वितीया एकवचन विनायकम. रक्षिणौ स्फुरन्तं विनायकम चकर्षतुः. षष्ठं वाक्यं रक्षकः न्यायभंगम अकरोत्. रक्षकः पुल्लिंगी प्रथमा एकवचन म्हणून एतत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एकवचन एषः न्यायभंगम अकरोत्. अष्टमः प्रश्न विशेषण विशेष्याणां मेलनं कुरुत. या ठिकाणी अ हा स्तंभ जसा आहे तसा आपल्या उत्तरपत्रिकेत लिहून काढायचा आहे. म्हणजे अ असं अक्षर लिहिल्यानंतर खाली 5 शब्द एकाखाली एक लिहून काढायचे आहे. त्यानंतर आ हे स्तंभाचं नाव आपण लिहिणार, शीर्षक लिहिणार आपण. आता पहिल्या शब्दाला अस्तंभातल्या पहिल्या शब्दाला योग्य जो शब्द आहे तो आपण आ स्तंभामध्ये लिहिणार. म्हणजे आता या 5ही शब्दांना जे शब्द योग्य ठरतायत ते आपण त्या त्या शब्दाच्या समोर लिहिणार. प्रथमः शब्दः तिमितः. तिमितः सागरः. शरणागतं जनम्. आन्तरं वृत्तम्. आकुलः रक्षकः. तीर्णजलधिः विनायकः. अशा प्रकारे दिलेल्या शब्दासाठी योग्य जोडी लावायची आहे. नवमः प्रश्नः संधी तालिकां पूरयतो. ऐच्छत् ऐच्छदब्धी सलिले. ऐच्छत तचा पाय मोडायचा आहे. आपण जेव्हा प्रथम भूतकाळाची रूप करतो परस्मैपदी तेव्हा अगच्छत, अहसत, अलिखत, अचलत हे तचा पाय मोडलेला आहे. म्हणून ऐच्छत तचा पाय मोडलेला अधिकम अब्धी सलिले. तचा द झाला आणि पुढचा अ त्यात मिसळल्यामुळे संधी करताना द पूर्ण दिसतो. द्वितीयम बहिर्दर्शयंतम. या ठिकाणी बहिही म्हणजे हीच्या पुढे विसर्ग. अशा प्रकारे विसर्ग संधी आहे. बहिही अधिकम दर्शयंतम. त्या विसर्गाचा र झालाय आणि तो र द च्या डोक्यावर आपल्याला दिसतो. बहिही अधिक दर्शयंतम. आता तिसरा संधी आपल्याला करायचा. निसृतः अधिक अब्धी सलिले. पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग आहे. या विसर्गाच्या मागे त आहे. त म्हणजेच त अधिक अ असतो. म्हणजे विसर्गाच्या मागे अ आहे. आता पुढचा शब्द सुद्धा अ ने सुरू होतो आहे. विसर्गाच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे अ आहे. अशा वेळी त्या विसर्गाच्या ऐवजी तिथे ओ येतो. निसृतो असा शब्द तयार होतो आणि पुढचा जो अ आहे तो न लिहिता त्याच्या जागी अवग्रह म्हणजे एस च्या आकाराचं चिन्ह लिहिलं जातं. म्हणून संधी करून निसृतोब्धी सलिले. त्या अवग्रहाचा उच्चार म्हणजे आधीचा जो स्वर आहे तो दीर्घ म्हणायचा. म्हणून निसृतोब्धी सलिले लिहिताना तो नंतर अवग्रह लिहायचा. अशा प्रकारे हा अवग्रह संधी. चतुर्थम तदनुसारिणावुभौ. तदनुसारिण अधिक उभौ. आता या ठिकाणी औ होता त्याच्या जागी अव झालं आणि त्याच्या जागी आव झालं आणि पुढचा उ त्या व मध्ये मिसळला. म्हणून तदनुसारिणा
उभौ असा संधी तयार झाला. तदनुसारिणौ अधिक उभौ. पंचमम मयेत्याह. मया इति आह. मया अधिक इति. आ अधिक ई बरोबर ए. म्हणून मयेती. इति अधिक आह. इति मधल्या ती मध्ये ई आहे आणि पुढे आ. ई अधिक आ, त्या ई च्या जागी य आला आणि म्हणून त मध्ये तो य मिसळला, जोडाक्षर तयार झालं आणि आह मधला आ त्यात मिसळल्यावर त्याह असं झालं. अशा प्रकारे मया अधिक इति मयेती. मयेती अधिक आह मयेत्याह. अशा प्रकारे हा संधी झाला. दशमः प्रश्नः पृथक्करणं कुरुत. क्रमेण योजयित्वा वाक्यानि पुनर्लिखत. प्रथमः प्रश्न. यामध्ये दिलेल्या वाक्यात आपल्याला दिलेल्या कथेतील प्रसंग कसा सांगितला आहे, दिलेल्या वाक्यात कोणती घटना सांगितली ती बघायची. या 4 घटना लक्षात आल्यावर त्यातलं अगोदर काय घडलं ते पहिलं लिहायचं, मग दुसरं, मग तिसरं, मग चौथं. अगोदर जे घडेल ते आधी लिहायचं. आणि म्हणून या 4 वाक्यांपैकी सावरकरस्य रक्षकम शौचकूपम नेतुम प्रार्थना हे पहिलं वाक्य आहे. त्यानंतर रात्री कंचुकेन भित्तिगत दर्पणस्य आच्छादनम. तिसरं वाक्य आकुलस्य रक्षकस्य द्वारताडनम. चौथं वाक्य रक्षकस्य शून्य कक्षावलोकनम. याप्रमाणे वाक्यांचा क्रम लावायचा आहे. द्वितीय प्रश्न. आता यामध्ये सर्वात प्रथम सावरकरस्य गवाक्षतः निस्सरणम. दुसरं वाक्य वीची शृंखलानां छेदनम. तृतीयं वाक्यं रक्षकयोः विनायकस्य अनुसरणम. चतुर्थं वाक्यं तीर्णजलधी विनायकस्य तटस्पर्शः. अशा प्रकारे क्रमाने आपल्याला वाक्य लिहायचे आहे. या ठिकाणी श्लोक क्रमांक 9 श्लोक. तस्य आधारेण जालरेखाचित्रं पूरयत. रक्षकस्य विशेषणानि. 9 श्लोकः. रक्षकः यासाठी या श्लोकात कोणकोणती विशेषण आहेत ती शोधून आपल्याला तिथे लिहायची आहेत. आता रक्षकः हा शब्द या श्लोकात प्रथमा विभक्तीत आपल्याला दिसतो आहे. मग प्रथमा विभक्तीतले आणखी कोणते शब्द आहेत की ते त्याचे विशेषण असणार आहेत. कारण विशेषण आणि विशेष यांचे लिंग वचन विभक्ती समान असतात. तर या नियमाचा वापर करून आपल्याला त्या श्लोकातून विशेषण शोधता येतात. आता उदाहरणार्थ रक्षकः स्थितः. स्थितः उभा राहिलेला. आता हे रक्षकाचं विशेषण आहे. म्हणून हे एक विशेषण किंवा फार तर बहिः स्थितः बाहेर उभा असलेला. हा बहिः शब्द नाही घेतला तरी चालेल, स्थितः एवढं लिहिलं तरी चालेल. एक विशेषण मिळालं. दुसरं बंदी वीक्षण समुद्यमाक्षमः. कैद्याला पाहण्याच्या कामामध्ये अक्षमः. समर्थ नसलेला, असमर्थ, अक्षमः असं हे इथे आपल्याला दुसरं विशेषण दिसतंय. श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत आकुलः हे एक विशेषण आपल्याला मिळालंय, तिसरं विशेषण. आणि चौथं जात संशयो. रक्षकः बहिः स्थितः बंदी वीक्षण समुद्यमाक्षमः आकुलः जात संशयः. याप्रमाणे जालरेखाचित्राचं उत्तर आपल्याला मिळालंय.